Okay, so good morning, guys. Once again, I welcome you all at CRG Academy for Success Private Limited, and we are again going to continue from the topic that we left off in the previous lecture. I think we had a gap for a week due to some unforeseen circumstances, but today we are again going to resume our syllabus. So when we left off the last lecture, uh, if my memory serves me right, we were discussing about change the voice. Now let us continue that particular topic. तो मी तुम्हाला सांगितलं होतं की चेंज द व्हॉइस जे आहे तर व्हॉइस किती प्रकारचे असतात, दोन प्रकारचे व्हॉइस असतात. एक असतो ॲक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा काय असतो, पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे, मग आता आपण एकदा पाहूया ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह डिटेलमध्ये काय असतं ते. पहा वाक्यामध्ये काय म्हटलं जातं, इफ द सब्जेक्ट ऑफ ए सेंटेन्स, म्हणजे पहा ॲक्टिव्ह व्हॉइस जो आहे तर त्या ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये वाक्याचा जो सब्जेक्ट आहे तो आपल्यासाठी काय असतो, इम्पॉर्टंट असतो. इफ द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स डज समथिंग, वाक्याचा जो कर्ता आहे तो जर वाक्यामध्ये काही करत असेल किंवा वाक्यामध्ये एखादी कृती होत आहे, पण ती कृती कोणाद्वारे केल्या जात आहे, वाक्याच्या कर्त्याद्वारे केल्या जात आहे. इफ द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स डज समथिंग, द सेंटेन्स इज सेट टू बी इन दी ॲक्टिव्ह व्हॉइस. म्हणजे वाक्याचा कर्ता किंवा वाक्यामध्ये एखादी कृती केल्या जात आहे आणि ती कृती जर वाक्याच्या कर्त्याद्वारे होत असेल किंवा वाक्यामध्ये कर्त्याकडून एखादी कृती केल्या जात असेल तर त्या व्हॉइसला आपण काय म्हणतो, ॲक्टिव्ह व्हॉइस असं म्हणतो. काय म्हणतो, ॲक्टिव्ह व्हॉइस. सो ॲक्टिव्ह व्हॉइस इज अ व्हॉइस इन विच द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स डज समथिंग. एखादा वाक्याचा कर्ता वाक्यामध्ये काहीतरी करतो त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आय एट ॲन ॲपल. आय एट ॲन ॲपल, मी एक ॲपल खाल्ले. आता या वाक्यामध्ये आय हा काय आहे, वाक्याचा सब्जेक्ट आहे. एट हा वाक्याचा व्हर्ब आहे आणि ॲन ॲपल काय आहे, वाक्याचा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे इथे ॲपल खाण्याची कृती झाली, ॲक्शन झाली, पण ती ॲक्शन कोणी परफॉर्म केली, आय या सब्जेक्टनी परफॉर्म केली. तर आय या वाक्यामध्ये काय असेल, सब्जेक्ट असेल. मग एखादं वाक्य आणि त्या वाक्यातली कृती जर सब्जेक्टद्वारे केल्या जात असेल तर त्या वाक्याला आपण काय म्हणतो, ॲक्टिव्ह व्हॉइस असं म्हणतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे सरळ सरळ लक्षात ठेवायचं की ॲक्टिव्ह व्हॉइस इज अ व्हॉइस इन विच द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स डज अ पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी अँड दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्टिव्ह व्हॉइस. ठीक आहे, आता पहा दुसरं आहे, दुसरं आहे पॅसिव्ह व्हॉइस. आता पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय असेल, इफ समथिंग हॅपन्स ऑर इज डन विथ द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स. म्हणजे वाक्यामध्ये कर्ता आहे, त्या कर्त्यासोबत काहीतरी होतं, त्या कर्त्यासोबत काहीतरी होतं का कर्त्यासोबत काहीतरी केल्या जातं, तर त्यावेळी त्या वाक्याला आपण काय म्हणतो, पॅसिव्ह व्हॉइस असं म्हणतो. इफ समथिंग हॅपन्स ऑर इज डन विथ द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स, द सेंटेन्स इज सेट टू बी इन दी पॅसिव्ह व्हॉइस. आणि तो सेंटेन्स कुठल्या व्हॉइसमध्ये असतो, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल, ॲन ॲपल वॉज इटन बाय मी, आणि ॲपल माझ्याद्वारे खाल्ला गेला. आता इथे आपण काय केलं, ॲन ॲपल वाक्याचा जो कर्म आहे, ऑब्जेक्ट आहे, तो वाक्याच्या सुरुवातीला वापरलेला आहे आणि वाक्याचा जो सब्जेक्ट आहे तर सब्जेक्ट न वापरता त्या वाक्याचं आपण काय वापरलं, ऑब्जेक्टिव्ह केस जे आहे ते या वाक्यामध्ये आपण वापरलेली आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, पॅसिव्ह व्हॉइस असं म्हणतो. सो इन ॲक्टिव्ह व्हॉइस सब्जेक्ट डज दी ॲक्शन, whereas in the passive voice something is done to subject. म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जो ऑब्जेक्ट होता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये तो सब्जेक्ट होतो, आणि ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जो सब्जेक्ट होता तो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय होतो, ऑब्जेक्ट होतो. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सब्जेक्ट चेंजेस टू ऑब्जेक्ट इन दी पॅसिव्ह व्हॉइस, हे लक्षात तुम्हाला ठेवावं लागेल. आता पुढचं पहा, एक महत्त्वाची नोट लक्षात ठेवायची आहे. द ॲक्टिव्ह व्हॉइस इज यूज्ड when the door of the action is important and the passive voice is used when the action is important. आता पहा, ॲक्टिव्ह व्हॉइस हे स्पोकन इंग्लिशमध्ये पण वापरल्या जातं आणि सरळ सेवेच्या परीक्षांमध्ये
मॅन्डेटोरिली याच्यावरती प्रश्न असतात म्हणजे असतातच, किमान 2 ते 3 प्रश्न. MPSC ग्रुप बी, MPSC ग्रुप सी, MPSC स्टेट सर्व्हिसेस अँड इन अदर्स एक्झाम ऑल्सो. तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, द ॲक्टिव्ह व्हॉइस इज युज्ड when the door of the action is important and the passive voice is used when the action is important. म्हणजे वाक्यामध्ये कृती करणारा कोण आहे हे ज्यावेळी महत्त्वाचं असतं त्यावेळी आपण वापरतो ॲक्टिव्ह व्हॉइस, बरोबर आहे. आणि वाक्यामध्ये ज्यावेळी कृती करणारा कोण आहे हे महत्त्वाचं नसेल, पण वाक्यामध्ये नेमकी कृती कोणती झाली हे महत्त्वाची असेल, ती ॲक्शन इम्पॉर्टंट असेल, तर मग आपण तिथे काय वापरतो, पॅसिव्ह व्हॉइस जे आहे ते आपण वाक्यामध्ये वापरतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो दीज आर दी 2 टाइप्स ऑफ व्हॉइसेस, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे. मग आता आपण लेक्चरमध्ये पाहिलं होतं की आपल्याकडे वेगवेगळे टेन्सेस आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. तर प्रेझेंट टेन्समध्ये प्रेझेंट सिम्पल, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट यांचा आपण काय करतो, ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करतो. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचं ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह होत नाही. तसंच आहे पास्ट सिम्पल, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट टेन्स. व्हॉट अबाउट फ्युचर, फ्युचर सिम्पल टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह होत नाही. फ्युचर परफेक्ट टेन्स आणि अगेन फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसचं सुद्धा ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह होत नाही. म्हणजे कुठलाही टेन्स तो जर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर त्याचं ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह केल्या जाऊ शकत नाही, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. दॅट आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड. आता आपण पाहूया की प्रेझेंट सिम्पलचे जे वेगवेगळे वाक्य आहे, प्रेझेंट सिम्पल, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स अँड प्रेझेंट परफेक्ट टेन्स यांचं ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह कसं केलं जातं आणि त्याचे काय नियम आहेत, अगदी आपण साध्या पद्धतीनं हे पाहूया. आता पहिलं पाहूया प्रेझेंट सिम्पल टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. आता वाक्य आहे आय रीड अ बुक, हे ॲक्टिव्ह आहे. आय रीड अ बुक, मी एक पुस्तक वाचतो. आता या वाक्यामध्ये आय काय आहे, वाक्याचा करता सब्जेक्ट आहे. रीड काय आहे, वाक्याचा व्हर्ब आहे. तर कुठला व्हॉइस आहे, ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. आय रीड अ बुक, मी एक पुस्तक वाचतो. आता नाव दिस ॲक्टिव्ह शुड बी चेंज टू पॅसिव्ह व्हॉइस. आता या ॲक्टिव्हला चेंज कशामध्ये करायचं आहे, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचं आहे. मग कसं येईल, अ बुक इज रेड बाय मी. आय रीड अ बुक इज रेड बाय मी. आता आपल्याला करायचं काय, अ बुक या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे तो सुरुवातीला येईल. अ बुक हे कसं आहे, सिंग्युलर आहे. आता प्रेझेंट टेन्समध्ये 3 ऑक्झिलरी व्हर्ब आहेत आपल्याकडे, ॲम, इज आणि आर. तुमचा सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर आपण काय वापरतो, इज वापरतो. अ बुक इज. आता जो क्रियापद आहे त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, थर्ड फॉर्म वापरायचा आहे. तर रीड, रेड, रेड स्पेलिंग सेम असेल, पण सेकंड आणि थर्ड फॉर्ममध्ये प्रोनाउन्सिएशन जे आहे त्याच्यामध्ये चेंज असेल. अ बुक इज रेड बाय मी, आणि एक पुस्तक माझ्याकडून वाचल्या जाते या अर्थाने. आय राईट अ लेटर, मी एक पत्र लिहितो. मग पॅसिव्ह कसं येईल, अ लेटर इज रिटन बाय मी, आणि एक पत्र माझ्याकडून लिहिल्या जाते. मग तुम्ही काय केलं, अ लेटर सिंग्युलर आहे तर इज, राईटचा थर्ड फॉर्म येतो रिटन बाय मी. आता इथे आय जे आहे, आयची ऑब्जेक्टिव्ह केस काय आहे, मी आहे. मी एक पत्र लिहितो, एक पत्र माझ्याकडून लिहिल्या जाते, अशा अर्थाने आपण ते पॅसिव्ह मध्ये वापरलेलं आहे. आता पुढचं पाहूया, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स और प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे काय, की चालू वर्तमान काळ. म्हणजे वर्तमान काळात तुमची क्रिया जी आहे ती कशी आहे, सुरू आहे. ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग समथिंग इज गोइंग ऑन. मग आता उदाहरण घेऊ, आय एम रीडिंग अ बुक. काय घेतलं आपण, आय एम रीडिंग अ बुक, मी एक पुस्तक वाचत आहे. आता करायचं काय आहे आपल्याला, तर हा जो क्रियापद आहे रीडिंग, रीडिंगचा थर्ड फॉर्म काय येतं, रेड. आय असेल तर त्याचा काय येतं, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये ॲम, किंवा ही असेल तर काय येईल, हीच येईल. मग आता बघा, आय एन जी तुम्हाला क्रियापदाला लागलेलं आय एन जी जर काढायचं असेल तर तुम्हाला बीइंग नावाचा एक ऑक्झिलरी व्हर्ब हा वाक्यामध्ये वापरायचा आहे. आपण वाक्य घेतलं अ बुक. अ बुक कसं आहे, सिंग्युलर आहे म्हणून इज वापरलं. नाव इफ यू वॉन्ट टू रिमूव्ह आय एन जी, मग आय एन जी रिमूव्ह करायचं असेल तर काय वापरायचं आहे, बीइंग.
अ बुक इज बीइंग रेड बाय मी. मी एक पुस्तक वाचत आहे, एक पुस्तक माझ्याकडून वाचल्या जात आहे. आय एम रीडिंग अ बुक. अ बुक इज बीइंग रेड बाय मी. त्यानंतर आय एम रायटिंग अ लेटर. आय एम रायटिंग अ लेटर हे झालं ॲक्टिव्ह. मग याचं पॅसिव्ह कसं येईल? अ लेटर इज बीइंग रिटन बाय मी. आय एम रायटिंग अ लेटर, मी एक पत्र लिहित आहे. अ लेटर इज बीइंग रिटन बाय मी, एक पत्र माझ्याकडून लिहिल्या जात आहे. मग आपण काय केलं वाक्यामध्ये? अ लेटर वापरलं. अ लेटर नंतर आपला ऑक्झिलरी व्हर्ब सिंग्युलर आहे. आता आय एन जी आहे, आय एन जी रिमूव्ह करायचं आहे म्हणून आपण काय वापरलं? बीइंग वापरलंय. राईटचा थर्ड फॉर्म रिटन आणि बाय मी. आय एम रायटिंग अ लेटर. अ लेटर इज बीइंग रिटन बाय मी अशा अर्थाने आपण ते वापरलंय. आता बघूया आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. आय हॅव रेड अ बुक. आय हॅव रेड अ बुक, मी एक पुस्तक वाचलेलं आहे. मग याचं पॅसिव्ह कसं होईल? आता ऑब्जेक्ट आहे अ बुक, तो वाक्याच्या सुरुवातीला घेऊ. अ बुक. नाव अ बुक हे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? सिंग्युलर आहे. मग आता प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये सिंग्युलर असेल तर हॅज वापरतात, प्लुरल असेल तर हॅव वापरतात. अ बुक हॅज बीन रेड बाय मी. आता इथे आपण काय केला की इथे आपण बीन जे आहे ते वाक्यामध्ये वापरलं आहे. आय हॅव रेड अ बुक, मी एक पुस्तक वाचलेलं आहे. अ बुक हॅज बीन रेड बाय मी. मग इथे आपण बीन हा जो ऑक्झिलरी व्हर्ब आहे तो आपण या वाक्यामध्ये वापरलेला आहे, टू बीचा फॉर्म. ठीक आहे. दुसरं पहा. आय हॅव रिटन अ लेटर, मी एक पत्र लिहिलेलं आहे. मग याचं पॅसिव्ह कसं होईल? अ लेटर हॅज बीन रिटन बाय मी, आणि एक पत्र माझ्याकडून लिहिल्या गेलेलं आहे अशा अर्थाने आपण ते वाक्य वापरलंय. आता आपण पाहूया पास्ट टेन्स बद्दल. ओके. आता पास्ट टेन्स मध्ये काय? पास्ट सिंपल टेन्स पहिलं. आता पास्ट सिंपल टेन्स मध्ये काय असेल? आपण वापरतो क्रियापदाचं दुसरं रूप. वी यूज सेकंड फॉर्म ऑफ दी वर्ब, V2. क्रियापदाचं दुसरं रूप वापरतो. आय रेड अ बुक, मी एक पुस्तक वाचलं. याचं पॅसिव्ह कसं येईल? अ बुक वॉज रेड बाय मी, आणि एक पुस्तक माझ्याकडून वाचल्या गेलं. आय रेड अ बुक, मी एक पुस्तक वाचलं. अ बुक वॉज रेड बाय मी. आता अ बुक आपण वापरलाय. आता वाक्यामध्ये काय? अ बुक ॲक्टिव्ह मध्ये ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टचं काय होईल? सब्जेक्ट अ बुक. आता अ बुक हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? तर सिंग्युलर आहे. ऑफकोर्स सिंग्युलर असेल तर आपण वॉज वापरतो, प्लुरल असेल तर वर वापरतो. अ बुक वॉज. रीडचा थर्ड फॉर्म काय होतो? रेड. अ बुक वॉज रेड बाय मी. आय रेड अ बुक. अ बुक वॉज रेड बाय मी. देन आय रोट अ लेटर, मी एक पत्र लिहिलं. आय रोट अ लेटर, मी एक पत्र लिहिलं. मग याचं पॅसिव्ह कसं येईल? अ लेटर वॉज रिटन बाय मी. आय रोट अ लेटर, मी एक पत्र लिहिलं. अ लेटर वॉज रिटन बाय मी, आणि एक पत्र माझ्याकडून लिहिल्या गेलं. आता समजा आपला सब्जेक्ट, आता इथे लेटर्स असतं. आय रोट फ्यू लेटर्स, मग पॅसिव्ह कसं आलं असतं? फ्यू लेटर्स वर रिटन बाय मी. देन पास्ट कंटिन्युअस टेन्स ऑर पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. आता चालू भूतकाळ असेल तर त्यामध्ये आपण काय करतो? एक गोष्ट लक्षात ठेवायची, क्रियापदाचा जो ING रूप आहे तो काढायचा असेल तर आपण काय वापरतो वाक्यामध्ये? बीइंग वापरतो. काय वापरतो? बीइंग आपण वाक्यामध्ये वापरतो. ठीक आहे. आय वॉज रीडिंग अ बुक. आय वॉज रीडिंग अ बुक, याचं पॅसिव्ह कसं येईल? अ बुक वॉज बीइंग रेड बाय मी. मी एक पुस्तक वाचत होतो. एक पुस्तक माझ्याद्वारे वाचल्या जात होते. देन आय वॉज रायटिंग अ लेटर. आय वॉज रायटिंग अ लेटर, मग वाक्य येईल अ लेटर वॉज. मग ING काढण्यासाठी आपण लावला बीइंग. अ लेटर वॉज बीइंग रिटन बाय मी. आय वॉज रायटिंग अ लेटर. अ लेटर वॉज बीइंग रिटन बाय मी. आता पाहूया आपण पास्ट परफेक्ट टेन्स. आय हॅड रेड अ बुक. आय हॅड रेड अ बुक, मी एक पुस्तक वाचलेलं होतं. पॅसिव्ह कसं येईल? अ बुक हॅड बीन रेड बाय मी. अ बुक हे सिंग्युलर आहे, मग आपण पॅसिव्हमध्ये वापरलं हॅडचं, हॅड बीन. आणि रीडचा थर्ड फॉर्म काय होतो? रीड, रेड, रेड.
अ बुक हॅड बीन रेड बाय मी, एक पुस्तक माझ्याकडून वाचल्या गेलेलं होतं. ठीक आहे, पुढे पहा. आय हॅड रिटन अ लेटर, अ लेटर हॅड बीन रिटन बाय मी. देन आता पाहूया आपण फ्युचर टेन्स. फ्युचरमध्ये फ्युचर सिम्पल टेन्स. आय विल रीड अ बुक, मी एक पुस्तक वाचेल. मग कसं येईल? आता फ्युचरमध्ये काय करायचंय, फक्त विल असेल तर विल नंतर वापरायचं आहे आपल्याला विल बी, शाल असेल तर शाल बी, आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप. आय विल रीड अ बुक, मी एक पुस्तक वाचेल. अ बुक विल बी रेड बाय मी. देन आय विल राईट अ लेटर, मी एक पत्र लिहिल. वाक्य येईल अ लेटर विल बी रिटन बाय मी, एक पत्र माझ्याकडून लिहिल्या जाईल. आता पाहूया आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स किंवा फ्युचर प्रोग्रेसिव्ह. त्याचं जनरली होत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. सो लेट अस डिस्कस अबाउट फ्युचर परफेक्ट टेन्स. आय विल हॅव रेड अ बुक, मी एक पुस्तक वाचलेलं असेल. तर इथे कसं येईल? अ बुक वाक्याच्या सुरुवातीला अ बुक, मग विल हॅवचं काय होईल? विल हॅव बीन. अ बुक विल हॅव बीन रेड बाय मी. आय विल हॅव रेड अ बुक, अ बुक विल हॅव बीन रेड बाय मी. देन आय विल हॅव रिटन अ लेटर, मी एक पत्र लिहिलेलं असेल. अ लेटर विल हॅव बीन रिटन बाय मी, आणि एक पत्र माझ्याकडून लिहिल्या गेलेलं असेल. आय विल हॅव रिटन अ लेटर, अ लेटर विल हॅव बीन रिटन बाय मी. देन आता पाहूया आपण, हे पहिले आपण टेन्सेसमध्ये कसं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह केल्या जातं ते. नाव वी विल डिस्कस अबाउट हाऊ मोडल्स कॅन बी चेंज्ड फ्रॉम ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस. आता मोडल्स जे आहे त्यांचं ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह आपण कसं करतो हे आपण आता काय करूया बघूया. आता आपल्याकडे कॅन, कुड, मे, माइट, शाल, शुड, विल, वुड असे वेगवेगळे मोडल्स आहेत. मोडल्स म्हणजे ऑक्झिलरी व्हर्ब. पहा, वाक्य आहे आय कॅन ड्राईव्ह अ कार, मी एक कार चालवू शकतो. आता याचं कसं येईल? आय कॅन ड्राईव्ह अ कार, अ कार ऑब्जेक्टचं सब्जेक्ट होईल वाक्याच्या सुरुवातीला. अ कार कॅन असेल तर कॅनचा नंतर लावायचं कॅन बी. ऑक्झिलरी व्हर्ब असेल समजा कॅन, कुड, मे, माइट, शाल, शुड, तर शुड बी, वुड बी, कुड बी, माइट बी असे आपण ऑक्झिलरी व्हर्ब्स वापरतो. त्यानंतर आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला वापरायचं आहे. ओके, आय कॅन ड्राईव्ह अ कार, मी एक कार चालवू शकतो. अ कार कॅन बी ड्रिव्हन बाय मी, आणि एक कार माझ्याकडून चालविल्या जाऊ शकते. देन आय कुड ड्राईव्ह अ कार, मी कार चालवू शकलो. आय कुड ड्राईव्ह अ कार, मी कार चालवू शकलो. मग पॅसिव्ह कसं येईल? अ कार कुड बी ड्रिव्हन बाय मी, आणि एक कार माझ्याकडून चालविल्या जाऊ शकली. देन आय मे ड्राईव्ह अ कार, मी कदाचित कार चालवेन. वाक्य कसं येईल? अ कार मे नंतर मे बी आणि ड्राईव्हचा थर्ड फॉर्म ड्रिव्हन. अ कार मे बी ड्रिव्हन बाय मी. देन आय शुड ड्राईव्ह अ कार, मी एक कार चालवायला पाहिजे. अ कार शुड बी ड्रिव्हन बाय मी. देन आय मस्ट ड्राईव्ह अ कार, अ कार मस्ट बी ड्रिव्हन बाय मी, मी एक कार चालवायलाच पाहिजे. अ कार मस्ट बी ड्रिव्हन बाय मी. देन आता पाहूया आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? त्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. An imperative sentence is a sentence which gives either an order, makes a command or also makes a request. ज्या वाक्यामध्ये ऑर्डर दिल्या जाते, कमांड दिल्या जाते किंवा रिक्वेस्ट केल्या जाते त्या वाक्याला आपण काय म्हणतो? इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणतो. आता पाहूया आपण इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये ऑर्डर दिली असेल, आज्ञा दिली असेल तर त्याला काय म्हटलं जाईल? ठीक आहे, आता वाक्य आहे रीड धिस पोअम, रीड धिस पोअम, ही कविता वाचा. त्याच्यामध्ये सरळ सरळ घेऊ शकतो आपण यू आर ऑर्डर्ड टू रीड धिस पोअम, तुम्हाला ही कविता वाचण्यासाठी आज्ञा दिलेली आहे. यू आर ऑर्डर्ड टू रीड धिस पोअम. किंवा सरळ सरळ काय करायचं की जर इम्परेटिव्हमध्ये ऑर्डर दिली असेल तर वाक्याच्या सुरुवातीला वापरायचं लेट. काय वापरायचं? लेट. आता पोअम सिंग्युलर आहे, मग कसं येईल? लेट धिस पोअम बी रेड. आता थर्ड फॉर्म रीडचं रेड. लेट धिस पोअम बी रेड, ही कविता वाचू द्या. रीड धिस पोएम, ही कविता वाचा. लेट धिस पोअम बी रेड, ही कविता वाचून होऊ द्या. किंवा यू आर ऑर्डर टू रीड धिस पोअम. देन
क्लोज द डोअर, क्लोज द डोअर, दरवाजा बंद करा. मग पॅसिव्ह कसं येईल? लेट लेट द डोअर बी क्लोज्ड, लेट द डोअर बी क्लोज्ड, ऑर यू आर ऑर्डर्ड टू क्लोज द डोअर. देन टर्न द कार, कार वळवा, टर्न द कार, कार वळवा. ठीक आहे. मग कसं येईल? लेट द कार बी टर्न्ड, let the car be turned, or simply you are ordered to turn the car. Then do it, active मध्ये काय? do it, याला करा. passive कसं येईल? let it be done, do it, let it be done, or you are ordered to do it. Then bring me some coffee, bring me some coffee. passive कसं येईल? let some coffee be brought to me, bring me some coffee, मला माझ्यासाठी थोडी कॉफी आणा. let some coffee be brought to me, माझ्यासाठी थोडी कॉफी आणून घ्या, किंवा you are ordered to bring me some coffee. then pull the rope, दोर ओढा, pull the rope, दोर ओढा. active. passive कसं येईल? let the rope be pulled, or you are ordered to pull the rope. call the police, call the police, पोलिसांना बोलवा. वाक्य येईल let the police be called, or simply you can say you are ordered to call the police. अशा अर्थाने आपण हे वाक्य वापरू शकतो. हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ठीक आहे. नाव लीव हिम अलोन, त्याला एकट्याला सोडून द्या. लेट हिम बी लेफ्ट अलोन, or you are ordered to leave him alone. Then call the doctor immediately, ताबडतोब डॉक्टरांना बोलवा. असं आपण काय केलंय? वाक्य वापरलंय. मग वाक्य कसं येईल याचं? पॅसिव्ह. कॉल द डॉक्टर इमिडिएटली, लेट द डॉक्टर बी कॉल्ड इमिडिएटली, और यू आर ऑर्डर्ड टू कॉल द डॉक्टर इमिडिएटली. नाउ स्पीक द ट्रूथ, नेहमी सत्य बोला. एखाद्याला तुम्ही ऑर्डर दिली आहे, स्पीक द ट्रूथ, सत्य बोला. मग कसं येईल? लेट द ट्रूथ बी स्पोकन, और सिम्पली you are ordered to speak the truth. Then change the voice, change the voice. काय येईल मग? passive. let the voice be changed, or you are ordered to change the voice. Then आता पाहूया आपण imperatives, request. imperative sentences जिथे काय केल्या जाते? रिक्वेस्ट केल्या जाते, विनंती केल्या जाते. त्या वाक्य जे आहे ते आपण आता पाहूया. आता आपण पहिलं इम्परेटिव्ह ऑर्डर, की इम्परेटिव्ह सेंटेन्सेस जिथे ऑर्डर दिल्या जाते, आज्ञा. आता पाहूया आपण रिक्वेस्ट, असे इम्परेटिव्ह सेंटेन्स जिथे विनंती केल्या जाते, असे वाक्य पाहूया आपण आता. पहा, ॲक्टिव्ह व्हॉइस. प्लीज कंप्लीट दी असाइनमेंट, प्लीज कंप्लीट दी असाइनमेंट. ॲक्टिव्ह आहे. याचं पॅसिव्ह कसं येईल? प्लीज. आता इम्परेटिव्ह आहे म्हणून वाक्याच्या सुरुवातीला वापरलं लेट. प्लीज लेट द असाइनमेंट बी कंप्लीटेड, प्लीज कंप्लीट द असाइनमेंट, प्लीज लेट द असाइनमेंट बी कंप्लीटेड, और यू आर रिक्वेस्टेड टू कंप्लीट द असाइनमेंट. आता या वाक्यामध्ये आपण रिक्वेस्टेड का वापरलं? कारण वाक्याच्या सुरुवातीला वापरलंय आपण प्लीज, आणि प्लीजचा वापर करून आपण काय करतो? रिक्वेस्ट करतो. काय करतो? रिक्वेस्ट करतो. हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. प्लीज टेक केअर ऑफ हर, कृपया तिची काळजी घ्या. मग कसं येईल? प्लीज लेट हर बी टेकन केअर ऑफ, और यू आर रिक्वेस्टेड टू टेक केअर ऑफ हर. वाक्यामध्ये रिक्वेस्ट असेल तर तुम्ही सरळ म्हणू शकता की यू आर रिक्वेस्टेड टू टेक केअर ऑफ हर, असं आपण वाक्यामध्ये वापरलंय. पुढे लीव हर अलोन प्लीज, तिला एकटीला सोडा. लीव हर अलोन प्लीज. पॅसिव्ह कसं येईल? प्लीज लेट हर be left alone, or you are requested to leave her alone. Then return my notebook please, return my notebook please. माझी नोटबुक मला परत करा. पॅसिव्ह कसं येईल? प्लीज let my notebook be returned, or you are requested to return my notebook. Then आता पाहूया आपण सजेशन. एखाद्याला तुम्ही सजेशन दिलेलं आहे, काहीतरी सुचवलं आहे. पहा, रिक्वेस्ट असेल तर यू आर रिक्वेस्टेड, ऑर्डर असेल तर ऑर्डर्ड, आणि सजेशन असेल तर काय म्हणतो आपण? सजेस्टेड, असं वाक्य वापरतो. आता ॲक्टिव्ह पहा. लेट अस हेल्प द पुअर मॅन,
लेट अस हेल्प द पुअर मॅन, चला आपण त्या गरीब माणसाची मदत करूया. पॅसिव्ह कसं येईल? लेट द पुअर मॅन बी हेल्प्ड बाय अस. लेट द पुअर मॅन बी हेल्प्ड बाय अस, चला आपण त्या गरीब माणसाची मदत करूया. लेट अस प्ले चेस, तर इथे कसं येईल? लेट चेस बी प्लेड बाय अस. इथे फक्त लेट अस प्ले चेस, चला आपण चेस खेळूया. लेट चेस बी प्लेड बाय अस, चेसला काय केलं? लेट नंतर लगेच वाक्यामध्ये घेतलं. लेट अस प्ले चेस, लेट चेस बी प्लेड बाय अस. लेट अस वॉच अ मूव्ही, मग कसं येईल? लेट अ मूव्ही बी वॉच्ड बाय अस. आता पाहू आपण इंटरोगेटिव्स. इंटरोगेटिव्स म्हणजे काय? प्रश्नार्थक वाक्य. आता प्रश्नार्थक वाक्य जे आहे त्याचं पॅसिव्ह कसं केल्या जाईल हा पण एक मोठा भाग आहे, ते आपल्याला समजा आपण एखादं वाक्य घेतलं आहे की नाही. आता वाक्य घेतलं आपण, समजा डू यू प्ले क्रिकेट, तुम्ही क्रिकेट खेळता का? हे इंटरोगेटिव्ह आहे. आता त्याचं पॅसिव्ह करायचं आहे, तर डू यू प्ले क्रिकेटचं आपल्याला आधी म्हणजे याचं आता डू यू प्ले क्रिकेटचं स्टेटमेंट कसं होईल? यू प्ले क्रिकेट, नॉर्मल स्टेटमेंट, यू प्ले क्रिकेट. आता याचं पॅसिव्ह कसं होईल? क्रिकेट इज प्लेड बाय यू. आणि याचं क्वेश्चन कसं होईल मग? आता इज क्रिकेट प्लेड बाय यू, इज क्रिकेट प्लेड बाय यू, अशा अर्थाने आपण हे वाक्य वापरलंय. मग आता आपण पाहूया की इंटरोगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्य असेल तर त्याचं पॅसिव्ह कशा पद्धतीनं केल्या जातं हे आपण लक्षात घेऊया. पहिला आहे डू आय राईट अ लेटर, मी एक पत्र लिहू का? डू आय राईट अ लेटर, मी एक पत्र लिहू का, असं आपण वाक्य वापरलंय. आता डू आय राईट अ लेटर याचं स्टेटमेंट कसं होईल? आय राईट अ लेटर, मी एक पत्र लिहितो. याचं पॅसिव्ह कसं होईल? अ लेटर इज रिटन बाय मी. डू आय राईट अ लेटर, आय राईट अ लेटर, आणि पॅसिव्ह अ लेटर इज रिटन बाय मी. आणि पॅसिव्ह परत, आता या वाक्याचं पॅसिव्ह कसं होईल? आता क्वेश्चनमध्ये क्वेश्चन बनवायचं असेल तर इज वाक्याच्या सुरुवातीला येईल. इज अ लेटर रिटन बाय मी, आणि पत्र माझ्याद्वारे लिहिल्या गेलं आहे का, अशा अर्थाने आपण ते वापरलंय. देन ॲक्टिव्ह, एम आय रायटिंग अ लेटर, मी एक पत्र लिहित आहे का, कंटिन्युअस टेन्समध्ये आहे. याचा आता स्टेटमेंट कसं होईल? आय एम रायटिंग अ लेटर, मी एक पत्र लिहित आहे. आता या वाक्याचं पॅसिव्ह कसं होईल या स्टेटमेंटचं? अ लेटर इज बीइंग रिटन बाय मी. म्हणजे वाक्यामध्ये अ लेटर वाक्याच्या सुरुवातीला, सिंग्युलर आहे म्हणून इज वापरलंय, आय एन जी काढून आपण वापरलंय बीइंग. अ लेटर इज बीइंग, राईटचा थर्ड फॉर्म रिटन, अ लेटर इज बीइंग रिटन बाय मी. आणि पॅसिव्ह कसं येईल मग याचं? इज अ लेटर बीइंग रिटन बाय मी, इज अ लेटर बीइंग रिटन बाय मी, आणि पत्र माझ्याद्वारे लिहिल्या गेलं आहे का, अशा अर्थाने. देन ॲक्टिव्ह, हॅव आय रिटन अ लेटर, मी एक पत्र लिहिलेलं आहे का. वाक्य येईल आय हॅव रिटन अ लेटर, आणि याचं स्टेटमेंट कसं होईल? पॅसिव्ह अ लेटर हॅज बीन रिटन बाय मी, आणि पॅसिव्ह हॅज अ लेटर बीन रिटन बाय मी, हॅज अ लेटर बीन रिटन बाय मी, अशा अर्थाने आपण हे वाक्य वापरलंय. देन हॅज ही शोन हिज होमवर्क, त्यांनी त्याचा होमवर्क दाखवला आहे का. स्टेटमेंट वाक्य येईल ही हॅज शोन हिज होमवर्क, आणि ही हॅज शोन हिज होमवर्कचं पॅसिव्ह कसं येईल मग? हिज होमवर्क हॅज बीन शोन बाय हिम. काय केलं आपण? हिज होमवर्क जे आहे ते वाक्याच्या सुरुवातीला आपण वापरलं. हिज होमवर्क सिंग्युलर आहे म्हणून हॅज बीन वापरलं. शोचा थर्ड फॉर्म शोन बाय हिम, ही हॅज शोन हिज होमवर्क, हिज होमवर्क हॅज बीन शोन बाय हिम. आणि पॅसिव्ह कसं येईल? आता इथे वाक्याच्या सुरुवातीला हॅज वापरावं लागेल. हॅज हिज होमवर्क बीन शोन बाय हिम, हॅज हिज होमवर्क बीन शोन बाय हिम, आणि त्याचं गृहपाठ त्याचं गृहपाठ त्याच्याद्वारे दाखवल्या गेलं का, या अर्थाने वापरलंय. देन ॲक्टिव्ह, डिड आय राईट अ लेटर, मी एक पत्र लिहिले, मी एक पत्र लिहिले का. याचं स्टेटमेंट कसं होईल? आता डीड आहे म्हणून वाक्याचा दुसरा भाग, आय
रोट अ लेटर, मी एक पत्र लिहिले. आता आय रोट अ लेटरचं पॅसिव्ह कसं येईल? अ लेटर वॉज रिटन बाय मी. आणि त्याचंही पॅसिव्ह कसं येईल? वॉज अ लेटर रिटन बाय मी. पत्र माझ्याद्वारे लिहिल्या गेलं होतं का? देन आय वॉज रायटिंग अ लेटर. वॉज आय रायटिंग अ लेटर? मी एक पत्र लिहित होतो का? याचं स्टेटमेंट येईल आय वॉज रायटिंग अ लेटर, मी एक पत्र लिहित होतो. आणि मग याचं पॅसिव्ह कसं येईल? अ लेटर वॉज बीइंग रिटन बाय मी. आणि आता हे जे वाक्य आहे याचं पॅसिव्ह कसं होईल? वॉज वाक्याच्या सुरुवातीला घ्यावं लागेल प्रश्न बनवण्यासाठी. वॉज अ लेटर बीइंग रिटन बाय मी. आणि एक पत्र माझ्याद्वारे लिहिल्या जात होतं का? या अर्थाने वाक्य घेतलंय. परत पहा, हॅड आय रिटन अ लेटर, मी एक पत्र लिहिले होते का? आता याचं आपल्याला या क्वेश्चनचं स्टेटमेंट, आय हॅड रिटन अ लेटर, मी एक पत्र लिहिले होते. आणि याचं काय करायचंय? पॅसिव्ह करायचंय. अ लेटर हॅड बीन रिटन बाय मी, एक पत्र माझ्याद्वारे लिहिल्या गेलं होतं. आणि आता हे जे पॅसिव्ह आहे याचा आपल्याला क्वेश्चन बनवायचा. मग तो क्वेश्चन कसा येईल? हॅड अ लेटर बीन रिटन बाय मी, आणि पत्र माझ्याद्वारे लिहिल्या गेलं होतं का? या अर्थाने आपण वापरलंय. आता घेऊ आपण ॲक्टिव्ह. विल आय राईट अ लेटर, मी एक पत्र लिहीन का? वाक्य स्टेटमेंट येईल आय विल राईट अ लेटर. आणि आय विल राईट अ लेटरचं पॅसिव्ह कसं येईल? अ लेटर विल बी रिटन बाय मी. आणि परत याचं पॅसिव्ह या स्टेटमेंटचं विल अ लेटर बी रिटन बाय मी. इथे वाक्यामध्ये आपण काय केलं? विल सुरुवातीला वापरलंय. विल अ लेटर बी रिटन बाय मी. देन ॲक्टिव्ह, विल आय बी रायटिंग अ लेटर, तर वाक्य येईल आय विल बी रायटिंग अ लेटर. आणि याचं कसं येईल परत? आय विल बी रायटिंग अ लेटरचं. तर हे जनरली फ्युचर कंटिन्युअसमध्ये होत नाही त्याचं परफेक्ट पाहू. विल आय हॅव रिटन अ लेटर, मी एक पत्र लिहिलेलं असेन का? याचं स्टेटमेंट येईल आय विल हॅव रिटन अ लेटर, मी एक पत्र लिहिलेलं असेन. आणि या वाक्याचं अ लेटर विल हॅव बीन रिटन बाय मी, आणि एक पत्र माझ्याद्वारे लिहिल्या गेलेलं असेल. आता हे जे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आपल्याकडे आहे याचा क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन बनवताना विल काय करायचंय? वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला वापरायचंय. विल अ लेटर हॅव बीन रिटन बाय मी. विल अ लेटर हॅव बीन रिटन बाय मी. अ लेटर विल हॅव बीन रिटन बाय मी, पॅसिव्ह येईल विल अ लेटर हॅव बीन रिटन बाय मी. अशा अर्थाने आपण ते वापरलंय. नाउ लेट अस डिस्कस अबाउट सेंटेन्सेस विथ टू ऑब्जेक्ट्स. असे वाक्य ज्या एकाच वाक्यामध्ये काय असतात? दोन ऑब्जेक्ट्स वापरतो आपण. म्हणजे एकाच वाक्यामध्ये दोन वेगवेगळे कर्म. जनरली एखाद्या ॲक्टिव्ह व्हॉइसचं जर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल तर वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असणं अत्यंत गरजेचं आहे. Without the presence of an object in the sentence, you cannot convert an active to passive voice, or you cannot change an active to passive voice. म्हणजे ॲक्टिव्हचं पॅसिव्ह तुम्ही करू शकत नाही जर काय नसेल, तुम्ही वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसेल तर. या अर्थाने सेंटेन्सेस विथ टू ऑब्जेक्ट्स, आता दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत वाक्यामध्ये, त्यांच्यामध्ये काय होतं ते आपण पाहूया. ठीक आहे ना. एक पहिलं वाक्य आहे प्रेझेंट सिम्पल टेन्स. आता प्रेझेंट सिम्पल टेन्समध्ये ॲक्टिव्हचं वाक्य आहे. ॲक्टिव्हमध्ये काय येईल? दे गिव्ह मी अ लॅपटॉप. आता इथे या वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत. एक आहे मी, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि दुसरा आहे अ लॅपटॉप, हे काय आहे? डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. नाउ हाऊ विल यू चेंज अन ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह when there are two objects present in a sentence? एकाच वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत. मग पहा, दे गिव्ह मी अ लॅपटॉप, ते मला एक लॅपटॉप देतात. इन दिस पर्टिक्युलर सेंटेन्स मी जे आहे हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, आणि अ लॅपटॉप जे आहे हे काय आहे? डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. दे गिव्ह मी अ लॅपटॉप, मी इज अन इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, अ लॅपटॉप इज अ डायरेक्ट ऑब्जेक्ट. मग याचं पॅसिव्ह कसं येईल? अ लॅपटॉप इज गिव्हन टू मी बाय देम. आता वाक्यामध्ये अ लॅपटॉप हा ऑब्जेक्ट आहे वाक्याच्या सुरुवातीला. अ लॅपटॉप सिंग्युलर आहे म्हणून इज, गिव्हचा थर्ड फॉर्म गिव्हन. अ लॅपटॉप इज गिव्हन टू मी बाय देम. किंवा सरळ सरळ आय एम गिव्हन अ लॅपटॉप बाय देम. वाक्य कसं येईल?
I am given a laptop by them. Then present continuous tense. They are giving me a laptop. They are giving me a laptop. ते मला एक लॅपटॉप देत आहेत. पॅसिव कसं येईल? A laptop is being given to me by them, or I am being given a laptop by them. I am being given a laptop by them. Then present perfect tense. They have given me a laptop. त्यांनी मला एक लॅपटॉप दिलेला आहे. पॅसिव येईल a laptop has been given to me by them, or I have been given a laptop by them. Then past simple tense. They gave me a laptop. इथे आपण सेकंड फॉर्म वापरलाय. They gave me a laptop. आता वाक्य कसं येईल? सुरुवातीला a laptop आपण सुरुवातीला वापरलं, म्हणजे ॲक्टिव्हच्या वाक्यामध्ये जो ऑब्जेक्ट असतो, पॅसिव्हच्या वाक्यामध्ये तोच काय होतो? वाक्याचा सब्जेक्ट होतो. ठीक आहे. मग कसं येईल? अ लॅपटॉप. आता वाक्य पास्टमध्ये आहे म्हणून काय वापरलं? वॉज. अ लॅपटॉप वॉज गिव्हचा थर्ड फॉर्म गिव्हन. अ लॅपटॉप वॉज गिव्हन टू मी बाय देम, or simply I was given a laptop by them, or I was given a laptop by them. Then past continuous tense. They were giving me a laptop. ते मला एक लॅपटॉप देत होते. पॅसिव कसं येईल? अ लॅपटॉप वॉज being given to me by them, or I was being given a laptop by them. आता past perfect tense पाहू. They had given me a laptop. Active. पॅसिव कसं येईल? A laptop had been given to me by them, or I had been given a laptop by them. They had given me a laptop. A laptop had been given to me by them, or I had been given a laptop by them. Then future simple tense. They will give me a laptop. Passive कसं येईल? A laptop will be given to me by them, or I will be given a laptop by them. Then future perfect मध्ये पाहूया आपण आता. They will have given me a laptop. त्यांनी मला एक लॅपटॉप दिलेला असेल या अर्थाने आपण वापरलाय. पॅसिव कसं येईल? अ लॅपटॉप विल हॅव बीन गिव्हन टू मी बाय देम, और आय विल हॅव बीन गिव्हन अ लॅपटॉप बाय देम. ठीक आहे. हे पहिलं आपण कशा पद्धतीनं हे ॲक्टिव्हचं पॅसिव जे आहे ते केल्या जातं. ठीक आहे. हे काही रूल्स पाहिले. आता मी काही क्वेश्चन्स देतो मित्रांनो तुम्हाला ते ॲक्टिव्हचं पॅसिव जे आहे ते तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. आता अजून एक लक्षात घ्यायचं, एक कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात पाहिजे. समजा आपण वाक्य घेतलं, आय एम गोइंग टू प्ले क्रिकेट. आय एम गोइंग टू प्ले क्रिकेट. पॅसिव कसं येईल याचं? मी क्रिकेट खेळणार आहे. याचं पॅसिव कसं येईल? ऑब्जेक्ट सुरुवातीला घेऊ, ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट. क्रिकेट सिंग्युलर आहे म्हणून इज. पुढे वापरायचं गोइंग टू, टू बी. क्रिकेट इज गोइंग टू बी. प्लेचा थर्ड फॉर्म प्लेड. क्रिकेट इज गोइंग टू बी प्लेड बाय मी. आय एम गोइंग टू प्ले क्रिकेट. क्रिकेट इज गोइंग टू बी प्लेड बाय मी. दुसरा आपण घेऊ शकतो, शी इज गोइंग टू मॅरी मी. शी इज गोइंग टू मॅरी मी. वाक्य कसं येईल? आहे की नाही? आय एम गोइंग टू बी, आय एम गोइंग टू बी मॅरिड टू हर. आता हे वाक्य असं येईल, शी इज गोइंग टू मॅरी मी, आय एम गोइंग टू बी मॅरिड टू हर. ओके. अजून घेऊ, दे आर they are going to buy a new phone. They are going to buy a new phone. वाक्य कसं येईल? A new phone is
going to be bought by them. They are going to buy a new phone. A new phone is going to be bought by them. अशा अर्थाने आपण हे वाक्य वापरलेले आहे. ठीक आहे. आता आपण पाहूया मित्रांनो, काही वाक्य देतो तुम्हाला ते ॲक्टिव्हचं पॅसिव्ह आता करायचं आहे. आता वाक्य एक एक देतो. शी इज लीडिंग द प्रोटेस्ट. दुसरं, दे हॅव cleaned and organized the room. Then he is going to store those items safely in jar. Save earth. पॅसिव्ह करायचा आहे तुम्हाला. 5. Let him go. 6. The criminals must be punished. हे वाक्य जे आहे हे पॅसिव्ह आहे, याचं आपल्याला ॲक्टिव्ह करायचं आहे. Now the window had been left open. आता याचं पण काय करायचं, हे पॅसिव्ह आहे, याचं ॲक्टिव्ह मध्ये कन्वर्जन करायचं आहे. Then 8. Don't listen to him. याचं करायचं आहे पॅसिव्ह व्हॉइस. हे ॲक्टिव्ह आहे, याचं पॅसिव्ह करायचं. ठीक आहे, करून दाखवा आता. मग मी सॉल्व करून देतो. नाउ आय वुड लाईक यू टू डू धिस एक्सरसाइज. 2 मिनिटं वेळ घ्या. देन आय हेल्प यू सॉल्व ऑल द क्वेश्चन्स.
Okay, now I'll solve all these examples for you. बघा, शी इज लीडिंग द प्रोटेस्ट, प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये, मग कसं येईल? द प्रोटेस्ट, आता कंटिन्युअस असेल तर आय एन जी. द प्रोटेस्ट इज बीइंग, लीडिंगचा थर्ड फॉर्म लेड. द प्रोटेस्ट इज लेड बाय हर. शी इज लीडिंग द प्रोटेस्ट, द प्रोटेस्ट इज लेड बाय हर. दे हॅव क्लीन्ड अँड ऑर्गनाइज्ड द रूम, मग कसं येईल? द रूम has been, कारण वाक्य प्रेझेंट परफेक्ट आहे. द रूम हॅज बीन क्लीन्ड अँड ऑर्गनाइज्ड बाय them. They have cleaned and organized the room. The room has been cleaned and organized by them. Then he is going to store those items safely. मग कसं येईल? Those items are going to be, those items are going to be stored safely by him. ठीक आहे, those items are going to be stored by him. Then save earth, आता हे इम्परेटिव्ह आहे, ऑर्डर आहे, मग कसं येईल? You are ordered to save the earth, किंवा let the earth be saved. ओके, let him go, त्याला जाऊ द्या, मग कसं येईल? You are ordered to let him go, किंवा सरळ सरळ let him go, you are ordered to let him go, एवढंच येईल. दुसरं असं येऊ शकतं, let him be gone, let him be gone. Then the criminals must be punished, हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये, याचं ऍक्टिव्ह कसं करायचं आहे? the criminals must get punished, must get, the criminals, किंवा punishment, the criminals must get punishment. ठीक आहे, आणि दुसरं the window has been left open, तर वाक्य असं येईल, याचं पण ऍक्टिव्ह करायचं आहे. कसं? the window has left open, passive, the window has been left open. Then don't listen to him, याचं पॅसिव्ह करायचं, कसं करायचं आहे? हे पण काय आहे? हे पण काय आहे? ऑर्डर आहे ना, मग कसं येईल? you are ordered not to listen him, you are ordered not to listen to him, you are ordered to not to listen him, or let him be not listened, let him be not listened. अशा अर्थाने आपण काय केलं? ॲक्टिव्हचं पॅसिव्ह केलेलं आहे. हा टॉपिक आपला पूर्ण झाला. उद्या आपण थोडाफार प्रॅक्टिस पण याच्यावरती करूया, आणि यानंतर आपल्याला डिग्री हा जो टॉपिक आहे तो आपल्याला डिस्कस करायचा आहे, डिग्रीज ऑफ ॲजेक्टिव्ज. ठीक आहे, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे डिग्री नंतर नेरेशन, डायरेक्ट इनडायरेक्ट नेरेशनचा जो टॉपिक आहे तो आपण आता पाहूया. तर आपण इथे थांबूया आणि पुढच्या लेक्चरला म्हणजे उद्या यावेळी कंटिन्यू करूया. थँक्यू सो मच. होप टू सी यू टुमोरो ॲट द सेम टाइम. अंटिल देन टेक केअर अँड बाय बाय ऑल.